एकंदर स्थिती पाहता मराठी चित्रपटांची निर्मिती जोरदार सुरू आहे। सूत्रांनुसार सध्याच्या घडीला मराठी फिल्म इंडस्ट्री ही सुमारे 200 कोटींची आहे आणि साधारण 120 चित्रपट वर्षाला प्रदर्शित होतात आणि प्रत्येक सिनेमाचं सर्वसाधारण बजेट 1 करोड किंवा त्याहीपेक्षा अधिक असतं। अशा पार्श्वभूमीवर केवळ 10% चित्रपट बॉक्स ऑफिसवर फायद्यात असतात। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमानंतर या आकड्यात थोडाफार चढाव आला। असं असलं तरी हा बदल लक्षणीय मात्र नाही। देऊळ आणि भारतीय चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप याबाबत आपलं मत स्पष्ट करतात। मराठी चित्रपटात पोटेन्शियल आहे, फक्त ते नजरेत आले पाहिजेत। आपण आपल्या प्रेक्षकांवर आपल्या चित्रपटांच्या प्रोमोजचा दिवस रात्र मारा करायला हवा, तरच आपण लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकतो। खरं पाहायला गेलं तर प्रमोशन ही चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची किल्ली आहे। अगदी बॉलिवूड किंग शाहरुख खानही यावर खूप मेहनत घेतो हे आपण पाहिलंय। चित्रपटांचे ट्रेलर प्रेक्षणीय करून चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात करणं हा त्यातलाच एक भाग आहे। खुद्द उमेश कुलकर्णीही हे मान्य करतो। ट्रेलर ही सिनेमाची झलक असते, नक्की सिनेमा काय पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये कोण कलाकार आहेत, त्याचा जॉनर कसा आहे आणि त्याच्यातून एक सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता तयार करणं हे ट्रेलरचं काम असतं आणि ते जर चांगलं झालं तर प्रेक्षकांचा जो म्हणजे प्रेक्षक थिएटरमध्ये येणं ही गोष्ट खूप सहज होऊ शकते। प्रमोशनची एक बाजू म्हणून पुणे 52 साठी एक फोटोग्राफी स्पर्धाही उमेशने आयोजित केली होती। चित्रपटात होणारा नफा चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देतो हे तर आहेच, पण आता निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवर नफा कसा मिळवावा यासाठी विचार करायला हवं हे मात्र नक्की। राष्ट्रीय.com करिता श्वेतांबरा सावंत।